बुलढाणा जिल्ह्याचं दिवसेंदिवस तापमान वाढताना दिसत आहे। 1958 साली बुलढाण्याचं तापमान 42.2 असं नोंदवलं गेलं होतं। मात्र इतिहासात पहिल्यांदाच याचा उच्चांक पूर्ण गाठला असून आता 43 पर्यंत बुलढाणा जिल्ह्याचं हे तापमान गेलेलं आपण पाहू शकतो की आता या बुलढाण्याच्या तापमानामध्ये मोठी वाढ झालेली आहे। त्यामुळे नागरिक हैराण झालेले आहे। सातत्याने या शहरामध्ये जे थंड हवेचे ठिकाण म्हणून इंग्रजांनी घोषित केलं होतं आणि इंग्रजांचं वास्तव्य त्या काळात इथे होतं आणि त्यानंतर बुलढाण्याचं तापमान हे हळूहळू वाढत गेलं। आजूबाजूच्या जंगल परिसराची वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्यानं आणि या बुलढाण्याचं शहरीकरण वाढल्यानं त्यामुळे बुलढाण्याचं तापमान हे आता मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि त्यामुळे आता नागरिक सुद्धा हैराण झालेले आहे। सातत्याने प्रशासन आणि आरोग्य विभाग हे बुलढाण्यातील नागरिकांना आणि जिल्ह्यातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करत आहे। मात्र अद्याप तोपर्यंत बुलढाण्याचं तापमान हे जास्तीत जास्त वाढण्याची शक्यता आता वर्तवण्यात आलेली की आता 45 पर्यंत जाण्याची शक्यता प्रशासनाने दिलेली आहे आणि येत्या 7 दिवसात पुन्हा उच्चांक गाठण्याचा सुद्धा इशारा तापमान हवामान खात्याने दिलेला आहे। बुलढाणा जिल्ह्याचं दिवसेंदिवस तापमान वाढताना दिसत आहे। 1958 साली बुलढाण्याचं तापमान 42.2 असं नोंदवलं गेलं होतं। मात्र इतिहासात पहिल्यांदाच याचा उच्चांक पूर्ण गाठला असून आता 43 पर्यंत बुलढाणा जिल्ह्याचं हे तापमान गेलेलं आपण पाहू शकतो की आता या बुलढाण्याच्या तापमानामध्ये मोठी वाढ झालेली आहे। त्यामुळे नागरिक हैराण झालेले आहे। सातत्याने या शहरामध्ये जे थंड हवेचे ठिकाण म्हणून इंग्रजांनी घोषित केलं होतं आणि इंग्रजांचं वास्तव्य त्या काळात इथे होतं आणि त्यानंतर बुलढाण्याचं तापमान हे हळूहळू वाढत गेलं। आजूबाजूच्या जंगल परिसराची वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्यानं आणि या बुलढाण्याचं शहरीकरण वाढल्यानं त्यामुळे बुलढाण्याचं तापमान हे आता मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि त्यामुळे आता नागरिक सुद्धा हैराण झालेले आहे। सातत्याने प्रशासन आणि आरोग्य विभाग हे बुलढाण्यातील नागरिकांना आणि जिल्ह्यातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करत आहे। मात्र अद्याप तोपर्यंत बुलढाण्याचं तापमान हे जास्तीत जास्त वाढण्याची शक्यता आता वर्तवण्यात आलेली की आता 45 पर्यंत जाण्याची शक्यता प्रशासनाने दिलेली आहे आणि येत्या 7 दिवसात पुन्हा उच्चांक गाठण्याचा सुद्धा इशारा तापमान हवामान खात्याने दिलेला आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।